श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 30 एप्रिल वार बुधवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो आणि हिंदू धर्मात या सणाला अतिशय अत्यंत महत्त्वपूर्ण सण मानला जात असतो। अक्षय तृतीया म्हणजे कधीही न संपणारे या दिवशी आपण जी काही कार्य करतो तर ते आपल्याकडे शाश्वत राहते, कधीही संपत नाही। म्हणून या शुभ दिवशी काही नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, सोने चांदीची खरेदी केली जाते। त्याचबरोबर आपल्याला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्या नवीन कामाची सुरुवात देखील या दिवशी केली जात असते। तो इतका महत्त्वाचा दिवस आहे की या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची सोबत काही महत्त्वाची उपाय सेवा देखील केल्या जात असतात, पूजा केली जात असते। त्याचप्रमाणे आपण या दिवशी जी काही सेवा करतो, उपाय करतो तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ जो आहे तर तो मिळत असतो। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। बुधवारी अक्षय तृतीयेला तुम्हाला सोने चांदी खरेदी नाही केली तरीही चालेल, परंतु 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला फक्त एका ठिकाणी ठेवायचं आहे घरात। यामुळे हे नाणं ठेवल्याने इतका पैसा येईल की आपलं 3 पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे, घराची मुलांची दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलाची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल। घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदे। तर असे एक आपल्याला 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते कुठे ठेवायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केव्हाही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। कारण हा जो दिवस आहे तर हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस आहे। संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ मानला जातो, म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही ग्रह असतात तर ते अतिशय शुभ स्थितीमध्ये असतात। त्यामुळे या दिवशी आपण जी काही उपाय करतो, जी काही सेवा करतो तर ती खूप प्रभावी ठरत असते आणि म्हणून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, आपल्याकडे 50,000 रुपये येतात, परंतु उद्या अशा काही अडचणी निर्माण होतात की आलेला पैसा हा त्यामध्ये निघून जातो। म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही। तसेच बऱ्याच वेळा असंही होतं की आपण भरपूर प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करतो, परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्याला हवा तसा पैसा जो आहे तर तो मिळत नाही। यामुळे सुद्धा आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असतं। तसेच आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण कर्ज घेत असतो। कर्ज घेतल्यानंतर ते परत फेड करण्यासाठी आपल्याकडे पैसे देखील येत नाही आणि
म्हणून अक्षय तृतीयेला जर आपण हा नाण्यांचा उपाय जर केला तर कितीही मोठ्या कर्जातून आपली मुक्तता होते. घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. चहूबाजूने घरामध्ये धनसंपत्ती ही येऊ लागते. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि यामुळे घरातील जी काही दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे आहे तर ती देखील नष्ट होतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी स्नानाला देखील खूप अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. अनेक जण या दिवशी पवित्र नद्यांवरती किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करतात, परंतु आता सर्वांनाच हे शक्य होत नाही. म्हणून आपल्याला घरच्या घरीच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, गंगाजल आणि काळे तीळ मिक्स करायचे आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य जी काय पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्ही करा केळीचं पूजन करत असेल तर ते देखील करून घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण अगदी मंगलमय, प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल किंवा यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी केला तरी देखील चालणार आहे. हा उपाय आपण आपल्या देवघरामध्येच करणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते नाणं तुम्हाला लागणार आहे. 5 रुपयाचं नाणं घेतलं. यानंतर तुम्हाला एक छोटासा लाल रंगाचा जो कपडा आहे तो देखील घ्यायचा आहे. हा कपडा सुद्धा तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे. यानंतर एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे आणि ही जी नाणी आहे तर ती तुम्हाला हे जे नाणं आहे तर ती तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायचं आहे. फक्त एक हे करा, नाणं घेताना तुम्हाला तांबण घ्यायचं आहे. त्या तामणामध्ये खाली थोड्यासा अखंड अक्षता ठेवायचा आहे. त्यावरती हे 5 रुपयाचं जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे. नाणं घेताना पिवळ्या रंगाचं नाणं घ्या. जे नवीन नाणं आलेलं असतं आहे बघा पिवळ्या रंगाचं, तर ते नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर त्या नाण्यावरती सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने तुम्हाला ते धुवून काढायचं आहे. यानंतर तुमच्याकडे जर पंचामृत असेल, कच्चं दूध असेल त्याने तुम्हाला थोडासा अभिषेक करून घ्यायचा आहे. मनामध्ये जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी असा जप करायचा आहे. परत स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. यानंतर ही तुम्हाला पुसून काढायचं आहे आणि जो आपण लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे तर तो तुम्हाला देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर, मूर्ती समोर अंथरून ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला त्या लाल कपड्यावरती हे जे 5 रुपयाचं नाणं आहे तर ते ठेवायचं आहे. तो आपल्याला नाण्याला हळदी, कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही हळदी कुंकू लावणार आहे त्यावेळी तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घेतल्यानंतर तुम्हाला त्या 5 रुपयांना लाल कपड्यामध्ये बांधून एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आपल्या हाताची मूठ ही घट्ट बंद करायची आहे आणि एक वेळा लक्ष्मी सूत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्री सुक्त म्हणून झाल्यानंतर फलश्रुती आपल्याला पठण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला, भगवान विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, पैसा येतो परंतु टिकत नाही, कष्ट करतायत परंतु यश मिळत नाही, कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही किंवा घरातली गरिबी, दरिद्री ही संपायचं नाव घेत नाही, कर्ज आहे परंतु ते फुटलं जात नाही, जी काही तुमची इच्छा आहे, समस्या आहे तर त्या तुमच्या अडचणी आहेत तर त्या मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून माता लक्ष्मीला सांगायचं आहे. यानंतर ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला संपूर्ण दिवसभर माता लक्ष्मीच्या फोटोजवळ, मूर्तीजवळ ठेवायची आहे. यानंतर सायंकाळी 6 ते 6:30, 9ची जी वेळ असणार आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला ही पोटली तुमच्या देवघरामधून उचलायची आहे आणि जिथे तुम्ही पैसा
पैसे ठेवता, दागिने ठेवता, तुम्ही तिथे थोडेफार पैसे ठेवत असाल किंवा तिजोरी असेल किंवा तुमचे महत्त्वाचे कागदपत्र असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये ही पोटली तुम्ही अशा पद्धतीने ठेवाल त्यावेळी तुमच्या घरामध्ये नक्कीच चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल. तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल आणि घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे हे देखील दूर होईल. या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर या उपायाचा लाभ जो आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे. फळ जे आहे तर ते तुमच्याकडे अक्षय राहणार आहे, ते कधीही संपणार नाही. म्हणून तुम्ही हा एक उपाय अक्षय तृतीयेला नक्की करा. तसेच जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर ही पोटली जी आहे तर ही जी पोटली आहे तर ही तुम्ही दुकानामध्ये जी आपली तिजोरी असते, गल्ला असतो, तिथे आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत अक्षय तृतीयापर्यंत ही पोटली ठेवू शकता. यानंतर परत ती जे नाणं आहे तर ते घेऊन याच पद्धतीने तुम्ही ते अभिमंत्रित पूजा करून पुन्हा ती पोटली बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. हे 5 रुपयाचं नाणं असतं तर तिला लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही बघा, माता लक्ष्मीचा एखादा फोटो किंवा मूर्ती बघितली असेल तर लक्ष्मीच्या हातातून आपल्याला नेहमी नाणी पडताना दिसत असतात. नोटा पडताना नाही तर फक्त नाणीच पडताना आपल्याला दिसत असतात. आणि म्हणून नाण्यासंबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. जर तुम्हाला सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना पिरियड्स असेल तर तुमच्या घरात जेवढं पावित्र्य राखलं जात असेल तर मग पावित्र्य सांभाळून तुम्ही हा उपाय घरातील ती स्त्री सोडून इतर कुणीही करू शकता. तर सांगितल्याप्रमाणे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे 5 रुपयाचं नाणं आहे तर ते त्याची पोटली बनवायची आहे, विधिवत पूजन करायचं आहे, सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे आणि ठेवायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.